Good evening, student. In the last lecture, we have already discussed two different types of composite functions, and we have also derived the derivative of that composite function. Okay, now we are going to discuss the exponential. Okay, बघा y is equal to e raised to something जर असेल तर हा कोणासारखा दिसतो, आधी e raised to x प्रमाणे दिसतोय. तर आधी e raised to x प्रमाणे याचा डेरिव्हेटिव्ह e raised to x येणार. नंतर जे पण पॉवरला असेल त्या पॉवरचं तुम्ही अजून एकदा डेरिव्हेटिव्ह काढलं पाहिजे. ठीक आहे, तर फॉर एक्झाम्पल इथं आहे बघा y इज इक्वल टू 2 raised to x आहे. हा कोणासारखा दिसतोय, मला ए रेस टू एक्स सारखा दिसतोय. मग ए रेस टू एक्स प्रमाणे याचा डेरिव्हेटिव्ह काढा. नंतर जो पॉवरला आहे त्या पॉवरचा अजून डेरिव्हेटिव्ह काढायला पाहिजे तुम्ही. ठीक, फक्त ए रेस टू जर एक्स असेल तर आपण ए रेस टू एक्स इंटू लॉग ए लिहितोय आणि पॉवरला जो एक्स आहे ह्याचा अजून एकदा डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर 1 येतोय, त्यामुळे आपण त्याचा विचार करत नाही. पण इथं पॉवरमध्ये तुमच्याकडे काय साइन एक्स आहे, म्हणजे परत तुम्हाला साइन एक्सचा सुद्धा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके, तर बघा आपण डिफरन्शिएट करूयात. डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. तर हा 2 raised to x प्रमाणे दिसतोय, म्हणजे काय येणार हा 2 raised to sin x इंटू log 2 जसं a raised to x आहे इंटू अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट पॉवर दॅट इज अ sin x. बघा तुम्हाला लक्षात असेल की हा 2 raised to x प्रमाणे आधी डिफरन्शिएट करा, नंतर जे पण पॉवरला असेल त्या पॉवरचा डेरिव्हेटिव्ह काढा. कारण हा कसं बघा 2चा पॉवर हा 2 raised to x किंवा a raised to x प्रमाणे, पण पॉवरमध्ये x नसून काय हा साइन एक्स आहे. ठीक आहे, फक्त जर 2 raised to x असेल तर आपण काय लिहिलं असतं 2 raised to x इंटू log 2 लिहिलं असतं. पण इथं पॉवरमध्ये किती साइन एक्स आहे आणि हे म्हणजे आपल्याला ह्या साइन एक्सचं सुद्धा परत काय करावं लागेल, डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. ठीक आहे, म्हणजे काय येणार आहे टोटल 2 raised to sin x इंटू log 2. आता बघा साइन एक्सचा काय तो डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ एक्स आहे तो. ठीक आहे, ह्याला तुम्ही रिअरेंज करून व्यवस्थित लिहू शकता. ओके, बघा लक्षात ठेवा इथं आधी एक्सपोनेन्शियल प्रमाणे हा कोणासारखा दिसतो त्याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह काढा. पॉवरला जो फंक्शन असेल त्या फंक्शनचा अजून एकदा तुम्हाला इथं डेरिव्हेटिव्ह काढायचं हे लक्षात ठेवा. समजा तुम्हाला ह्याला यू आणि ह्याच्या फॉर्ममध्ये जर करायचं, समजा आपण सुरुवातीला जे सांगितलं आहे, समजा ह्या साइन एक्सला तुम्ही जर साइन ऑफ एक्स आहे वाय इज इक्वल टू ह्या साइन एक्सला जर तुम्ही यू सपोज केला तर काय येणार हा 2 raised to यू येईल. मग 2 raised to यूचा डेरिव्हेटिव्ह काय येतोय 2 raised to यू इंटू log 2 येतोय. इंटू परत काय करावं लागेल तुम्हाला हे यूचा सुद्धा डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल फॉर्म्युल्याप्रमाणे. आणि यू म्हणजे काय आपल्याकडे इथं साइन एक्स आहे आणि आपण यूला काय केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट केलं म्हणजे डी यू बाय डी एक्स काढलं आहे. मग ते यू म्हणजे काय आपला साइन एक्स आणि साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर काय येतो कॉस एक्स, म्हणजे इथंच येणार तुम्ही फिरून, हे लक्षात ठेवा. फक्त इथं तुम्हाला काय करावं लागेल ह्याला पॉवरला जो टर्म आहे त्याला यू सपोज करावं लागेल. ठीक आहे, तुम्ही कोणत्याही मेथडने फाइंड आउट करू शकता. ठीक आहे, पुढचा एक्झाम्पल आपण बघूया. ओके, y इज इक्वल टू ई रेस टू टॅन इनव्हर्स एक्स आहे. हा कोणासारखा दिसतो तुम्हाला, हा ई रेस टू एक्स सारखा दिसतोय. मग ई रेस टू एक्स प्रमाणे आधी याला डिफरन्शिएट करा, त्याच्यानंतर इंटू काय केलं पाहिजे पॉवरला जो टर्म आहे त्या पॉवरचं तुम्ही काय केलं पाहिजे डेरिव्हेटिव्ह काढलं पाहिजे. ठीक आहे, लक्षात ठेवा. ओके, तर डिफरन्शिएट करूयात. डिफरन्शिएट वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स. ठीक आहे, ई रेस टू टॅन इनव्हर्स काय तो ई रेस टू एक्स प्रमाणे ई रेस टू टॅन इनव्हर्स एक्स येतोय इंटू परत काय करावं लागेल पॉवरचा डेरिव्हेटिव्ह इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनव्हर्स एक्स. बघा एक लक्षात ठेवा, फक्त ई रेस टू एक्स जर असेल तर आपण काय लिहिलं असतं ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स लिहिलं असतं. पण इथं पॉवरमध्ये काय टॅन इनव्हर्स एक्स आहे, म्हणजे ह्या कुठंतरी तुम्हाला ह्या टॅन इनव्हर्सचा सुद्धा विचार करावा लागेल. म्हणून इंटू काय केलं मी डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनव्हर्स, आणि हेच आपण कंपोजिटमध्ये स्टडी करतोय. हा ई रेस टू टॅन इनव्हर्स इंटू टॅन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय तो 1/1 प्लस एक्स स्क्वेअर येतोय. याला सिम्प्लिफाय जर केलं तर काय येणार हे ई रेस टू टॅन इनव्हर्स एक्स डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर, म्हणजे ई रेस टू टॅन इनव्हर्स एक्सने काय केलं 1ला मल्टिप्लाय केलं तर आहे तसं ना डिनॉमिनेटर ॲज इट इज आपण ठेवलं आहे. दिस इज द व्हॅल्यू ऑफ डी वाय बाय डी एक्स. ओके, पुढचं एक आपण एक एक्झाम्पल बघूयात. ओके, तर बघा हा वाय इज इक्वल टू काय ई रेस टू एक्स स्क्वेअर प्लस 1 आहे. आता ईच्या पॉवरमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 1 आहे, म्हणजे हा परत मला ई रेस टू एक्स सारखा दिसतोय. याला डिफरन्शिएट केल्यावर काय येणार ई रेस टू एक्स, म्हणजे ई रेस टू एक्स स्क्वेअर प्लस 1 ॲज इट इज येणार. आता पॉवरमध्ये बघा पॉवरमध्ये काय एक्स स्क्वेअर प्लस 1 आहे, म्हणजे परत तुम्हाला एक्स स्क्वेअर प्लस 1चा डेरिव्हेटिव्ह काढायला लागले इंटू हा टर्म ॲज इट इज. तिथे 2 टर्मच्यामध्ये प्लस आहे, म्हणजे ह्याला डिफरन्सिएशन सेपरेट, ह्याला पण डिफरन्सिएशन सेपरेट केलं पाहिजे. आणि एक्स स्क्वेअरचा काय तो डेरिव्हेटिव्ह 2x आणि 1चा डेरिव्हेटिव्ह का कॉन्स्टंट इथे एक्स नाही, त्यामुळे डेरिव्हेटिव्ह काय येणार 0. सो 2x प्लस 0 किती येणार 2x येणार. ओके, त्या 2xला तुम्ही आधी लिहा किंवा असं लिहिलं तरी फाईन आहे. ठीक आहे, म्हणजे आपला आन्सर काय येणार 2x इंटू
एक्स स्क्वेअर प्लस 1. ओके, आधी बघा कंपोजिटमध्ये आधी हा स्टँडर्डमध्ये कोणासारखा दिसतो ते बघा, त्याप्रमाणे डिफरन्शिएट करा. जर पॉवरमध्ये जो फंक्शन आहे त्याचं अजून एकदा तुम्हाला काय करावं लागेल, डिफरन्शिएट करावं लागेल. ठीक आहे, आता आपण लॉगॅरिथमिक फंक्शन बघूयात. ओके, आता लॉगॅरिथमिक फंक्शनबद्दल बघूयात आपण. ठीक आहे, तर बघा लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा 1/x येतो आहे. ठीक आहे, तर लॉगच्या नंतर जे पण ब्रॅकेटमध्ये असेल ना, तर लॉगचं डिफरन्सिएशन करताना स्पेशली ह्याला लॉग एक्स प्रमाणे ट्रीट करा आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x होतो. तर त्याप्रमाणे काय करणार, हा 1 जे पण ब्रॅकेटच्या लॉगच्या ब्रॅकेटमध्ये असेल ते 1 घ्या, इनटू ह्या ब्रॅकेटमध्ये जो पण फंक्शन आहे त्याचं अजून एकदा काय केलं पाहिजे, तुम्हाला डिफरन्सिएशन केलं पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल y = लॉग ऑफ रूट एक्स आहे, तर हा कोणाचं कॉम्बिनेशन आहे, हा लॉगॅरिथमिक आणि एक्सपोनेन्शियल या दोघांचं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे तुम्हाला इथं 2 वेळा डिफरन्शिएट करावं लागेल. मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होते, जेवढे फंक्शन हे एकत्र येणार आहेत तितक्या वेळेस आपल्याला डिफरन्शिएट करावं लागेल. मग ह्याला मी लॉग एक्स सारखं ह्याला ट्रीट करतो आहे. ठीक आहे, मग डिफरन्शिएट करूयात. डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx येणार. लॉग एक्सचा काय तो डेरिव्हेटिव्ह 1/x. लॉगच्या ब्रॅकेटमध्ये जे आहे ते 1 लिहा, म्हणजे काय येणार, हा 1/√x. ओके, परत इंटू काय केलं पाहिजे, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स केलं पाहिजे. समजा फक्त लॉग एक्स जर असेल आपण 1/x लिहून थांबलो असतो, म्हणजे ह्याप्रमाणे इथं दाखवतो मी. तर लॉग एक्स असेल तर लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x येतो आहे. परत ह्या ब्रॅकेटमध्ये जो एक्स आहे ह्याचा आपण विचार करत नाही. कारण काय विचार करत नाही, कारण ह्या एक्सचा डेरिव्हेटिव्ह जर काढला तर 1 येतो आहे, त्यामुळे ह्या फंक्शनवर किंवा ह्या डेरिव्हेटिव्हवर काही इफेक्ट होत नाही. पण इथं एक्स आहे का, नाही, रूट एक्स आहे, ह्याचा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतो आहे. त्यामुळे लॉग जर फंक्शन असेल तर 1 जे पण ब्रॅकेटमध्ये 1 लिहा आणि नंतर इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस ब्रॅकेट, असं तुम्ही शॉर्टने लक्षात ठेवू शकता. ओके, तर हा येणार 1/√x. ओके, तर रूट एक्सचा काय तो डेरिव्हेटिव्ह 1/2 टाइम्स रूट एक्स येतो. ओके, हा 1 बघा, हा 2 ॲज इट इज ठेवतो मी. रूट एक्स इंटू रूट एक्स काय येणार, हा रूट एक्सचा स्क्वेअर येणार. रूटमधलं आपण टर्मचं काय करत, कारण सगळ्यांमध्ये मल्टिप्लिकेशन, म्हणजे रूटमधल्या टर्मचं आपण मल्टिप्लिकेशन घेतलं पाहिजे. तर काय येणार, हा 1/2 इंटू एक्स येईल, कारण हा स्क्वेअर जर रूटच्या बाहेर आला तर काय तो एक्स येतो, म्हणजे हा लॉग रूट एक्स जो आहे याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1/2 टाइम्स एक्स येणार. ठीक आहे, याप्रमाणे तुम्ही डिफरन्शिएट करू शकता. पुढचा जो फंक्शन आहे तो आहे लॉग ऑफ साइन एक्स आहे, म्हणजे लॉगॅरिथमिक आणि ट्रिग्नोमेट्रिकचं हे कंपोजिशन झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला इथं 2 फंक्शन एकत्र आलेत, म्हणजे 2 वेळा डिफरन्सिएशन करायचं लक्षात ठेवा. आधी इकडनं लेफ्टपासून आत जायचं आपल्याला. ठीक आहे, आधी बाहेर जे फंक्शन आहे त्याचं आधी डिफरन्सिएशन करा. डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू एक्स, किंवा तुम्ही ह्याला सपोज करा, आधी लॉग यूचा डेरिव्हेटिव्ह काढा, नंतर साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढा, मग तो dy/dx हा फॉर्म्युला जो आहे dy/dx = dy/du इंटू du/dx ह्याप्रमाणे सुद्धा काढू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. फक्त तिथं काय, ह्या साइन एक्सला तुम्हाला सपोज करावं लागेल. मी डायरेक्टली डिफरन्सिएशन करतोय. तर dy/dx, तर लॉगच्या ब्रॅकेटमध्ये जे त्याला 1 लिहा, कारण आपण ह्याला लॉग एक्स सारखं ट्रीट करणार आहे. साइन एक्स इंटू अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट ब्रॅकेट. साइन एक्सचा परत तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायला लागेल. हा 1/sin x ॲज इट इज. साइन एक्सचा काय तो डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स येतो, म्हणजे काय येणार, हे कॉस एक्स /sin x, आणि कॉस एक्स अपॉन साइन एक्स म्हणजे काय तो हा कॉट एक्स येतो आहे. ठीक आहे, म्हणजे लॉग ऑफ साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आला, कॉट एक्स. पुढच्या सेमिस्टरला पुढच्या सेमिस्टरला म्हणण्यापेक्षा काय, पुढच्या चॅप्टरमध्ये कॉट एक्स इंटिग्रेशन आपण लॉग ऑफ साइन एक्स फाइंड आउट करणार. ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे. ठीक आहे, ओके, आपण पुढचं एक्झाम्पल बघूयात. एक्झाम्पल मी डायरेक्टली सॉल्व केलेलं आहे, तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो मी. ओके, y लॉग ऑफ x + 1चा पॉवर 5 आहे. ठीक आहे, तर बघा आधी काय येणार, लॉगप्रमाणे 1/x + 1चा पॉवर 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन, म्हणजे काय करावं लागेल, ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढायला लागेल d/dx ऑफ x + 1चा पॉवर 5. हा x⁻n सारखा दिसतो, म्हणजे आपण फर्स्ट टाईपमध्ये बघितलं आहे. x⁻n प्रमाणे येणार हा n इंटू (n-1). परत ह्या ब्रॅकेटमध्ये जर फक्त इथं x⁻5 असलं असतं आपण काय केलं असतं, 5x⁻4 लिहिलं असतं. पण ब्रॅकेटमध्ये x + 1 आहे, म्हणजे ह्या x + 1चं तुम्हाला अजून एकदा काय करावं लागेल, डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. ठीक आहे, तर काय येणार बघा, ॲज इट इज येईल हा 5x + 1⁻⁻1 म्हणजे 4 येणार. ह्या दोघांचा डेरिव्हेटिव्ह जर सेपरेट काढला तर एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि ह्या 1चा डेरिव्हेटिव्ह 0, आणि 1 + 0 काय येणार, हा 1 येणार. म्हणजे ह्याला 1 जर 5ला मल्टिप्लाय केलं तर ॲज इट इज येईल. आणि बघा इथे x + 1चा पॉवर 5 आहे, इथे x + 1चा पॉवर 4 आहे. तर हा टर्म आणि इथला पॉवर आपण कॅन्सल करू शकतो. तर किती राहणार इथं, 1 × 5 × 1 जर केलं तर 5 येईल, 5/x + 1. म्हणजे आपलं जे dy/dx आहे याचा आन्सर किती आलं, 5/x + 1. ह्याला तुम्ही एका वेगळ्या पद्धतीने सुद्धा सॉल्व्ह करू शकताय. कसं बघा, आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, लॉग m⁻n जर असेल तर ह्या पॉवरला आपण लॉगच्या पुढे घेऊ शकतो. इथं घेतलं बघा मी, काय येणार हे 5 log x + 1. आता ह्या
स्केलर मल्टिप्लिकेशन 5 ॲज इट इज फक्त आपण ह्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढणार आहे. मग लॉग एक्स प्लस वनचा काय ना डेरिव्हेटिव्ह 1/x+1 परत ब्रॅकेटमध्ये जो फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायला पाहिजे. ठीक आहे. तर 5/x+1 एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि 1चा डेरिव्हेटिव्ह 0 1 + 0 1 1 × 5 5 / x+1 म्हणजे ह्या पद्धतीने गेला तरी तेच आन्सर येईल आणि ह्या पद्धतीने जर गेला तरी ह्याप्रमाणेच आन्सर येईल. ठीक आहे. तर आपण आता शेवटचा टाईप बघूयात. ओके. इन द फिफ्थ टाईप y = tan इनवर्स ऑफ x + b. बघा हा tan इनवर्ससाठी जसं ॲप्लिकेबल आहे त्याचप्रमाणे साइन इनवर्स परत नंतर कॉस इनवर्स जेवढे पण ट्रिग्नॉमेट्रिक इनवर्सचे रेशो आहेत त्या सगळ्यांसाठी ह्याचप्रमाणे करायचं आहे. आधी हा कोणासारखा दिसतो tan इनवर्स x सारखा दिसतोय. मग tan इनवर्स x प्रमाणे डिफरन्शिएट जर केला तर tan इनवर्स x चा तो डेरिव्हेटिव्ह 1/1 + x². तर काय येणार हा 1/1 प्लस ब्रॅकेटमध्ये जो पण आहे अँगल ह्याचा स्क्वेअर करा इंटू अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस x + b ह्याप्रमाणे करायचं आहे. ठीक आहे. तर बघा इथं आपण एक एक्झाम्पलमध्ये एक्सप्लेन करण्याचा मी प्रयत्न करतो आहे. याला डिफरन्शिएट करू आपण. डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x. वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx. हा tan इनवर्स x सारखा दिसतोय. मग tan इनवर्स x चा काय तो डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस ब्रॅकेटमध्ये जे पण आहे त्याचा स्क्वेअर करा इंटू. बघा फक्त tan इनवर्स x असेल तर आपण 1/1 प्लस x² लिहून थांबलो असतो. पण इथं अँगल किती आहे tan इनवर्सचा 2x आहे. म्हणजे परत तुम्हाला ह्या 2x सुद्धा डेरिव्हेटिव्ह काढायला लागेल इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x. ओके. राहणार 1/1 प्लस 2x² 4x². इथं बघा स्केलर मल्टिप्लिकेशन 2 ॲज इट इज. एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येणार 1 येणार. म्हणजे आपलं फायनल आन्सर घेणार 2 × 1 × 1 किती येणार 2/1 प्लस 4x². दिस इज द व्हॅल्यू ऑफ dy/dx. ह्याप्रमाणे आपला dy/dx. ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल आहे इथं साइन इनवर्स x. साइन इनवर्स ऑफ √x आहे. साइन इनवर्स x चा काय तो डेरिव्हेटिव्ह साइन इनवर्स x चा काय तो डेरिव्हेटिव्ह 1/√1 - x² येतो आहे. ठीक आहे. त्याप्रमाणे घेणार हा डिफरन्शिएट जर केला तर dy/dx. ओके. तर साइन इनवर्स x चा काय ना डेरिव्हेटिव्ह 1/√1 - इथं जो पण टर्म असेल त्याचा स्क्वेअर करतो. मग इथं काय आपल्याकडे √x आहे. √xचा स्क्वेअर करा इंटू काय केलं पाहिजे डेरिव्हेटिव्ह ऑफ √x केलं पाहिजे. फक्त साइन इनवर्स x असेल तर 1/√1 - x² आपण लिहून थांबलो असतोय. पण इथं काय √x आहे म्हणजे पुढे जाऊन ह्या √x सुद्धा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. तर 1/√1 - हा रूट आणि स्क्वेअर निघून जातो तर फक्त x येईल आणि √x चा काय तो डेरिव्हेटिव्ह 1/2 टाइम्स √x येणार. म्हणजे आपलं फायनल आन्सर काय आलं हे 1/2 टाइम्स √x इंटू √1 - x. ओके. दिस इज अवर dy/dx. ह्याप्रमाणे तुम्ही फाइंड आउट करू शकता. ठीक आहे. एक लक्षात ठेवा की कंपोजिट फंक्शन कसा हा कंपोजिट झाला आहे हे बघणं आधी महत्त्वाचं आहे. डिफरन्शिएशन करताना आधी लेफ्ट साईडला कोण आहे बघा त्याप्रमाणे डिफरन्शिएट करा आणि त्याच्या ब्रॅकेटमध्ये किंवा काही पॉवरमध्ये आहे किंवा काही एक्सपोनेन्शियल पॉवरमध्ये आहे किंवा ट्रिग्नॉमेट्रिकचे अँगल आहेत किंवा इन्व्हर्स फंक्शनचे काही अँगल्स आहेत का हे चेक करा. त्याचंसुद्धा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायला लागेल. ठीक आहे. आता बघा फॉर एक एक्झाम्पल अजून एक सांगतो शेवटचं. y = साइन ऑफ लॉग ऑफ e⁻x आहे असं सपोज करू आपण. तर बघा इथं साइन लॉगॅरिथमिक आणि जे ट्रिग्नॉमेट्रिक लॉगॅरिथमिक आणि एक्सपोनेन्शियल या सगळ्यांचं कॉम्बिनेशन आलं आहे. म्हणजे इथं तुम्हाला 3 वेळा डिफरन्शिएट करावं लागेल. म्हणजे आधी साइनचा डेरिव्हेटिव्ह जो येईल त्याप्रमाणे इंटू अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ हा फंक्शन. मग ह्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढताना आधी लॉगचा डेरिव्हेटिव्ह काढा मग इंटू अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ e⁻x आणि सगळ्यात शेवटी e⁻x आपण डेरिव्हेटिव्ह काढणार. ठीक आहे. ह्याप्रमाणे तुम्ही डिफरन्शिएट करू शकता. ओके. तर पुढच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ह्याच्यावरचे एक्झाम्पल्स डिस्कस करणार. ठीक आहे. ओके. थँक्यू व्हेरी मच.